हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चार्मिंग चेरी चॅनल. आज मी तुम्हाला एक छोटीशी 2 मिनटाची इव्हिनिंग स्नॅक रेसिपी सांगणार आहे, जिथे आपल्याला चहासोबत छोटी मोठी अशी भूक लागते, ती भूक मिटवायला. सो इथे मी घेतलं आहे 1 कप बेसन, एक बारीक चिरलेला कांदा, इथे तुम्ही बघू शकता, आणि थोडंसं सांबार म्हणजेच कोथिंबीर. इथे विदर्भात त्याला सांबार बोलतात. ही अगदी इझी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं, आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे बेसनची पोळी. सो इथे आपण कांदा टाकला आहे बेसनमध्ये. देन गोज सांबार. थोडासा जिरा घेते मी. जिरा इज ऑप्शनल. देन आपले डेलीचे मसाले. सो ब्रूम. फर्स्ट हळद एक थोडीशीच घ्यायची. थोडा धना पावडर आणि थोडं तिखट. इथे तुम्ही बारीक कापलेली मिरची टाकू शकता, सो ॲज पर युअर चॉईस. अँड चवीनुसार मीठ. अँड देन जस्ट इट्स रेडी. लास्ट स्टेप, अर्धा ग्लास पाणी. इथे तुम्हाला बॅटरला लिक्विडमध्ये करायचं आहे. जस्ट स्टिअर इट. मिक्स मिक्स मिक्स. तुम्ही ते बघू शकता, अशी काही कन्सिस्टन्सी येईल. अँड दॅन घ्या झटपट एक तवा. नॉनस्टिक तवा असेल तर अतिउत्तम. याच्यावर थोडंसं मी तेल स्प्रेड करत आहे, जेणेकरून चिटकणार नाही. तवा असा थोडासा गरम झाला की मग आपल्याला बॅटर पोअर करायचं आहे. इथे सगळीकडून त्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल मी साईडून सोडत आहे, सो ते स्टिकी नाही होणार. अँड देन जस्ट तुम्हाला एकदाच पलटी मारायचं आहे. 2 फ्लिपमध्ये आपलं रेडी होणार आहे. खालून शिजलं आहे, सो लेट्स फ्लिप. खूप मस्त सुगंध आला आहे. लुक्स अमेझिंग. वाव, अशी काही दिसणार आहे. आपण एक सेकंड अजून एक पोळी बनवून घेऊया. चेरीतला अगोदर एक बाईट टेस्टिंगला देऊया, कारण की आमच्या दोघांनाही भूक लागली आहे. सो जस्ट फ्लिप इट. अँड हिअर इट गोज. तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं स्पंजी आणि क्रिस्पी झाली आहे ही पोळी. वाव. चेरी टेस्टिंग टाइम. सो लेट्स गो. नमस्ते करून दाखव. नमस्ते कसं करतात? नमस्ते. काका बोला. काका. घे आता खाऊ. अँड नाव आपण टेस्ट करूया. मी इथे एक बाईट घेत आहे. जस्ट डेलिशियस. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली. सो असेच आपण पुढे नंतर व्हिडिओ बघूया.
टिल देन चॅनलला नक्की लाईक कॉमेंट आणि शेअर सबस्क्राईब करा. सी यू, बाय, लव टेक केअर.